महिला आणि मुलींवरील पाठलाग, स्टॉकिंग हा गुन्हा असून तो अजिबात सहन केला जाणार नाही. ठाणे पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे यांनी नर्चर सेल्फ फाउंडेशन आयोजित महिला दिन विशेष महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती कार्यक्रमात नागरिकांच्या शंकांचे निरसन करत स्पष्ट संदेश दिला. भीती न बाळगता त्वरित तक्रार करा. ठाणे पोलीस तुमच्या सोबत आहेत. ठाणे पोलीस आपल्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर. स्टॉकिंग आणि स्टॉकिंगच्या तो मॅक्सिमम दुष्परिणाम होऊ शकतो. तसा निकोपाटीच्या उदाहरणाप्रमाणे त्यामुळे सिनेमा होतो काय की सिनेमा या स्टॉकिंग आणि या सगळ्या नको त्या गोष्टींना किंवा क्रिमिनल गोष्टींना रोमॅन्टिसाइज करतो, ग्लॅमराइज करतो आणि त्याला खूप ग्लोरिफाय करतो. तसा परिणाम हा मग निकोपाटीसारख्या प्रकरणामध्ये होतो. त्यामुळे स्टॉकिंग बद्दल अवेअरनेस असणं हे अत्यंत आवश्यक आहे. वाढच नाही. शाळा कॉलेजेसमध्ये आपण याचा अवेअरनेस क्रिएट करणं त्याच्या आजच्या नीतीला गरजेचं आहे. गरजेचं आहे. इनफॅक्ट ठाणे आयुक्तालयामध्ये प्री प्रायमरी स्कूल्स आहेत 456, त्यानंतर प्रायमरी स्कूल्स 873, सेकंडरी स्कूल्स 1192 आणि 126 कॉलेजेस आहेत. तर आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 4 पोलीस दादा व पोलीस काका आणि 4 पोलीस दिदी असं ठाणे आयुक्तालयामध्ये सुमारे 315च्या आसपास अधिकाऱ्यांनी अंमलदार आहेत. त्यापैकी बरेच हजारोच आहेत महिला अंमलदारांच्या. तर ज्या सगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये जातात, त्यानंतर अवेअरनेस करतात. त्या अवेअरनेसमध्ये सायबर अवेअरनेस असतो, गुड टच बॅड टच, स्टॉकिंग टेस्ट आम्ही करतच असतो. पण थोडी हा अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणं आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही रिंकू पाटीलचं उदाहरण दिलं. मला त्याचवेळी 90 बँकांचं आपल्या नगर जिल्ह्यात झालेलं उदाहरण आठवलं. सोनाली मुंदडा केस. माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीची धाकटी बहीण होती. ती देवराणीकर इंजिनिअरिंग कॉलेजला जाणारी आणि अशाच एका स्टॉकरला तिने सातत्याने नकार दिला आणि तो वयाने अत्यंत मोठा होता तिच्यापेक्षा. पण तो नकार ऍक्सेप्ट न करू शकल्यामुळे प्रवरानगर बस स्टँडच्या बाहेर 14 वार करून तिचा खून केला त्या व्यक्तीने. आणि ती मुलगी त्यावेळी फक्त 17-18 वर्षाची होती. आणि नुकतंच 1 वर्ष झालं तर तिने तिचे वडील गेले होते. त्यामुळे दोघी बहिणी आणि ही माझ्या अत्यंत जवळची केस मी जवळनं बघितली आहे, कारण मैत्रिणीचीच बहीण होती. त्यामुळे त्याचे परिणाम संपूर्ण फॅमिलीवरती अत्यंत वाईट होतात. सो अगदी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे स्टॉकिंग हा गुन्हा संगमनेरमध्ये स्वतः वडगावला मुलीवर 6वीतल्या मुलीवर ऍसिड अटॅक झाला. ती परवाच संगमनेरमध्ये घटना घडली. तो स्टॉकिंग आता महाराष्ट्राच्या आहे. अतिशय दाट आहे.